छत्रपती संभाजीनगरात चक्क पोलीस स्टेशनमध्येच आरोपीची पार्टी झाली। या पार्टीत आरोपीसह त्याचे नातेवाईक आणि पोलीसही सामील होते। पण पोलिसांनी आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा व्हिडिओ एबीपी माझानं समोर आणला आणि संभाजीनगरमधल्या यंत्रणेचे हे धक्कादायक वास्तव समोर आलं। पाहूया। आधी पत्रावळे आले, मग नॉनव्हेजचे डबे आले, त्यानंतर पंगतच बसली आणि मग सुरू झाली पार्टी। आता ही पार्टी कुठे झाली आणि ती कुणी केली तेही पहा। खुर्चीवर बसलेली ही व्यक्ती आहे बबनभाई आणि समोर वाढपी आहेत त्याचेच नातेवाईक। आता बबनभाई ही साधीसुधी व्यक्ती नाहीये, तर तो एमडी ड्रग्ज प्रकरणात सध्या अटकेत असलेला आरोपी आहे आणि त्याच्यासाठीच हा सगळा नॉनव्हेज पार्टीचा बेदाखला गेला आणि तोही चक्क संभाजीनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात। आरोपी नॉनव्हेजवर ताव मारत होता आणि त्याच्या दिमतीला होते पोलीस कर्मचारी। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची नॉनव्हेज पंगत ज्या पोलीस ठाण्यात झाली होती ते वाळूजचं MIDC पोलीस ठाणं। आणि आत्ता आपण पाहतोय की हाच टेबल आहे ज्या ठिकाणी या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बब्बर खान याने याच टेबलवरती बसून या ठिकाणी नॉनव्हेज खाल्लेलं होतं। आता हा आरोपी नेमका कोण आहे आणि त्याची एवढी बडदास्त का ठेवण्यात आली? बबनभाई उर्फ शरफुद्दीन खान उर्फ बबन खान, राहणार सिटी चौक, छत्रपती संभाजीनगर, मूळचा गोंडा बस्ती, उत्तर प्रदेश। 14 वर्षांपासून वाळूज भागात भंगार व्यवसाय। साजापूरमध्ये 10 ते 15 एकरात भंगाराची 2 गोदाम आहेत। पण काही दिवसांपूर्वी वाळूज MIDC भागात पोलिसांनी 2 ट्रक पकडले आणि त्यात 2 किलोपेक्षा अधिक MD ड्रग्ज आढळला। यामागचा सूत्रधार होता तो हा बबनभाई। छत्रपती संभाजीनगर पोलिसांची MPDA म्हणजेच अंमली पदार्थ विरोधी पथक या पथकाला खबर मिळाली की वाळूज MIDC भागातील एक औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीतून औषध निर्मितीसाठी आणलेले ट्रक्स रिकामे करताना प्लास्टिकच्या पिशवीत थोडं ड्रग्ज ठेवलं जायचं आणि स्क्रॅपच्या माध्यमातून ते बाहेर काढलं जायचं। ते एकत्रित करून ड्रग्ज बाहेर विक्री केलं जात असे संभाजीनगरच्या पोलिसांनी 2 ट्रक पकडले आणि त्यात 2 किलोपेक्षा अधिक MD ड्रग्ज पकडलं गेलं। या सगळ्या अवैध धंद्यातून कोट्यवधींचा व्यवहार व्हायचा आणि म्हणूनच या VIP आरोपीची पोलीस ठाण्यातही इतकी बडदास्त ठेवली जात होती का? पण एबीपी माझानं या नॉनव्हेज पार्टीचा व्हिडिओ आणि या आरोपीला मिळणारी VIP ट्रीटमेंट जगासमोर आणली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले। 2 आयशर वाहनं होती, त्याच्यामध्ये काही बॅरल होती, त्याच्यामध्ये काही पिशव्या होत्या, तर त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आलेली आहे आणि त्याची चेकिंग तपासणी केली असता ती MD असल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हाही दाखल केलेला आहे। किती आरोपी अटक? 5 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे सगळं पाहून संभाजीनगरात नेमकं चाललंय काय असाच प्रश्न उपस्थित होतोय। 1.5 महिन्यांपूर्वीचा राज्यातला सर्वात मोठा दरोडा असो, भर रस्त्यात हत्या करणारे आरोपी जामिनावर सुटणं असो, किंवा मग दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारी तरुणाई, संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता संशय व्यक्त केला जातोय आणि त्यात हे पोलीसच आरोपी सोबत अशा पार्ट्या करणार असतील तर मग कारवाई तरी कुणावर करायची? कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।